सिने अभिनेता सलमान खान यांचे वडील सलीम खान राठी गॅलेक्सी अपार्टमेंट बीजे रोड बँडस्टँड वांद्रे पश्चिम मुंबई हे आज दिनांक 18/9/2024 रोजी 8:45 वाजता बँडस्टँड येथे मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. ते थकल्यानं वाईनमेरे बिल्डिंगच्या समोर प्रोमनाड मधील कट्ट्यावर बसले असता गॅलेक्सीकडून बँडस्टँडच्या दिशेने जाणाऱ्या एका अनोळखी स्कूटी चालक आणि त्याच्या पाठीमागे बसलेली बुरखाधारी महिला हे त्यांच्या स्कूटी युटर्न करून आले आणि सलीम खान यांच्याजवळ स्कूटी थांबवून लॉरेन्स बिश्नोई को भेजू असं धमकीच्या स्वरूपात बोलून युटर्न करून तिथून निघून गेले. फिर्यादी यांनी त्या स्कूटीचा नंबर पाहिला असता स्कूटीचा नंबर 7444 असल्याचं दिसलंय. संपूर्ण नंबर त्यांना दिसला नाही. फिर्यादी यांचा सविस्तर जबाब नोंद करून त्या स्कूटी चालक आणि बुरखाधारी महिलेविरोधात गुन्हा नोंद करण्यात आलाय. तर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अनोळखी आरोपीचा शोध चालू आहे. एक आमच्याकडे माहिती मिळाली होती की 2 लोक होते, एक पुरुष आणि मागे एक महिला एक स्कूटीवर. ते एक धमकी सारखा देऊन आणि त्यानंतर पळाले होते. आम्ही गुन्हा रजिस्टर करून आणि त्यामध्ये 2 सस्पेक्टला पकडलेले आहे आणि त्यामध्ये डिटेल्ड इन्क्वायरी झाली. तर त्यामध्ये असा निष्पन्न झालेले आहे त्यांनी फक्त ॲज मिसचीफ तसा केलेले आहे. बाकी काही थ्रेटचा अँगल नाही आहे आणि आम्ही योग्य ते लीगल पद्धतीनुसार त्यामध्ये कारवाई करीत आहोत. धन्यवाद. ते छोटा बिझनेस करतात आणि दोन्ही मुंबईच्याच आहे. बँड स्टँडमध्ये फिरण्यासाठी आलेले होते आणि त्यानंतर असं करून ते परत त्यांचे घरी गेलेले होते. केस रजिस्टर झालेले आहे त्यांच्यावर आणि दोन्ही पोलीसची कस्टडीमध्ये तर पोलीसची कस्टडीमध्ये आहे आणि पुढील कारवाई योग्य ते कायद्याप्रमाणे आम्ही करणार. धन्यवाद. मैं सीनियर पर्सनालिटी सलीम खान को 2 लोगों ने धमकी भरी शब्द बोले थे. 2 लोगों को हमने पुलिस कस्टडी में लिया है और दोनों से डिटेल्ड इंक्वायरी हुई है. तो इनका जो मकसद था सिर्फ मिसचीफ करना था और इसमें कोई एंगल नहीं है. हमने केस रजिस्टर करके आगे की लीगल कार्रवाई की है. तो दोनों आरोपी थे सर, कौन थे, कहाँ से आए थे, क्या करने दोनों आरोपी मुंबई के हैं. एक पुरुष है और एक महिला है. ये साथ में स्कूटी पे थे, बैंड स्टैंड घूमने आए थे. उसी बीच इन्होंने मिसचीफ किया. इसमें बाकी कोई थ्रेट का कोई एंगल सामने नहीं आया है. थैंक यू.